श्रावण सोमवारची कथा. एका गावात एक श्रीमंत व्यापारी राहत होता. त्यांचा व्यवसाय दूरवर पसरलेला होता. शहरातील सर्वजण त्या व्यावसायिकाला मान देत होते. इतके सगळं असूनही मुलगा नसल्यामुळे त्या व्यावसायिकाला खूप दुःख असायचे. हीच चिंता त्याला रात्रंदिवस देखील सतावत असायची. त्याच्या मृत्यूनंतर त्याचा प्रचंड हा व्यवसाय आणि संपत्ती कोण सांभाळणार याचा तो नेहमीच विचार करत असे. आणि पुत्र प्राप्तीच्या इच्छेने व्यापारी दर सोमवारी भगवान शंकरांची उपासना देखील करत असे. संध्याकाळी व्यापारी शिवमंदिरात जाऊन शंकरांसमोर तुपाचा दिवा लावत असे. त्या व्यापाऱ्याची भक्ती पाहून एके दिवशी पार्वती माता भगवान शंकरांना म्हणाली की, हे प्राणनाथा, हा व्यापारी तुमचा खरा सच्चा भक्त आहे. तो किती दिवसापासून सोमवारचा उपवास करत आहे, नियमित पूजा देखील करत आहे. देवा, तुम्ही या व्यावसायिकाची इच्छा पूर्ण करा. तेव्हा भगवान शिव हसत म्हणाले, हे पार्वती माते, या जगात प्रत्येकाला त्याच्या कर्मानुसार फळ हे मिळतच असते. जीव जे काही कृती करतात त्यांचे फळ त्यांना मिळतेच. असे असूनही पार्वतीजींना ते काही मान्य नव्हते. तेव्हा त्या आग्रह करून म्हणाल्या की, नाही प्राणनाथा, तुम्हालाही व्यापाराची महत्त्वाकांक्षा पूर्ण करावीच लागेल. तो तुमचा अनन्य भक्त आहे. तो दर सोमवारी तुमचा उपवास पाळतो आणि पूजेनंतर तुम्हाला अन्न देखील अर्पण करतो आणि एकावेळी अन्न घेतो. म्हणून त्याला पुत्रप्राप्तीचे वरदान द्यावे लागेल. तेव्हा पार्वतीचा आग्रह पाहून भगवान शिव म्हणाले, तुमच्या विनंतीनुसार मी या व्यावसायिकाला पुत्रप्राप्तीचे वरदान देतो. पण त्याचा मुलगा 16 वर्षापेक्षा जास्त जगणार नाही. आणि त्याच रात्री भगवान शंकराने व्यापारीला स्वप्नात दर्शन दिले आणि त्याला पुत्रजन्माचा आशीर्वाद देखील त्या दिवशी दिला. आणि त्यासोबतच त्याला सांगितले की आपला मुलगा फक्त 16 वर्ष जगेल. देवाच्या आशीर्वादाने व्यापारी आनंदित होता. पण त्यांच्या मुलाचे अल्प आयुष्याच्या चिंतेने तो आनंद नष्ट देखील झाला होता. पूर्वीप्रमाणे सोमवारीही व्यावसायिकाने उपोषण उपवास सुरू ठेवला. काही महिन्यांनी त्यांना एक अतिशय सुंदर मुलगा झाला. एका मुलाच्या जन्माने व्यावसायिकाच्या घरात आनंद भरला. मुलाच्या जन्माचा सोहळा अगदी थाटामाटात साजरा करण्यात आला. आपल्या मुलाच्या अल्पायुष्याचे रहस्य त्याला ठाऊक असल्यामुळे मुलगा जन्माला आल्याने व्यापारी फारसा काही खुश नव्हता. हे रहस्य घरातील कोणालाच इतरांना माहिती नव्हते. त्या मुलाचे नाव अमर असे ठेवण्यात आले. अमर 12 वर्षाचा झाल्यावर त्याला शिक्षणासाठी वाराणसीला पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. व्यावसायिकाने अमरचे मामा दीपचंद यांना बोलावून घेतले. अमरला शिक्षण घेण्यासाठी वाराणसीला सोडण्यात सांगितले. अमर आपल्या मामासोबत शिक्षण घेण्यासाठी गेला होता. वाटेत जेथे तेथे अमर व दीपचंद रात्रीच्या विश्रांतीसाठी थांबायचे. ते तेथे यज्ञ देखील करायचे आणि ब्राह्मणांना भोजन देखील पुरवायचे. बराच प्रवास करून अमर आणि दीपचंद एका शहरात पोचले. त्या नगरच्या राजाच्या मुलीची लग्नाचा आनंद सगळीकडे साजरा करण्यासाठी पूर्ण शहर सजले होते. लग्नाची मिरवणूक ठरलेल्या वेळी आली. पण मुलगा एका डोळ्याने आंधळा असल्यामुळे वराचे वडील खूप काळजीत होते. राजाला ही गोष्ट कळली तर कदाचित तो लग्नाला नकार देईल अशी भीती त्यांना वाटत होती. यामुळे त्यांची बदनामी देखील होईल. वराच्या वडिलांनी अमरला पाहिल्यावर त्यांच्या मनात एक विचार आला की त्यांना विचारलं की या मुलाला वर बनवून राजकन्येशी लग्न का करू नये. लग्नानंतर मी त्याला पैसे देऊन निरोप देईन आणि राजकन्येला आमच्यासोबत माझ्या शहरात घेऊन जाईन. या संदर्भात वराच्या वडिलांनी अमर आणि दीपचंद यांच्याशी बोलले. पैसे मिळण्याच्या लालसेपोटी दीपचंद मामाने वराच्या वडिलांचा हा प्रस्ताव स्वीकारला. अमरने वराची वेशभूषा करून राजकुमारी चंद्रिकेसोबत लग्नसुद्धा केले होते. राजकन्येला भरपूर पैसे देऊन राजाने तिचा निरोप घेतला. अमर परत येत असताना त्याला ते सत्य लपवता आले नाही
आणि त्याने सांगितले की राजकुमारी चंद्रिका, तू माझ्याशी लग्न केलं आहेस, पण मी वाराणसीमध्ये शिक्षणासाठी जाणार आहे आणि आता तुला ज्या तरुणाची बायको व्हावी लागेल तो आंधळा आहे. जेव्हा राजकुमारीला हे समजलं होतं तेव्हा तिने एका डोळ्याच्या मुलाबरोबर जाण्यास साफ नकार दिला. राजाने सर्व काही जाणून राजकन्येला राजवाड्यात ठेवले. दुसरीकडे अमर व त्याचे मामा दीपचंद यांच्यासोबत वाराणसीला पोहोचले. अमर गुरुकुलमध्ये शिकू लागला. अमरने वयाची 16 वर्ष पूर्ण केल्यावर त्यांनी यज्ञ केला. यज्ञाच्या शेवटी ब्राह्मणांना अन्नदान देखील करण्यात आले आणि भरपूर अन्न व वस्त्र देण्यात आली. अमर रात्री त्याच्या रूममध्ये झोपायला गेला. भगवान शिवांच्या वरदानानुसार अमरला झोपेतच प्राण गमवावे लागले. सूर्योदयाच्या वेळी अमर मेलेला पाहून मामा रडायला लागले. तेव्हा आजूबाजूचे लोकही मामा का रडत आहे ते पाहण्यासाठी जमा झाले आणि त्यांनी आपली व्यथा मांडली. भगवान शिव आणि माता पार्वतीलाही मामाच्या रडण्याचा आवाज ऐकू येत होता. पार्वती माता देवाला म्हणाल्या की हे प्राणनाथा, मला त्यांचा हा रडण्याचा आवाज आता सहन होत नाही. तुम्ही या व्यक्तीचे दुःख दूर केलेच पाहिजे. जेव्हा भगवान शिव अदृश्य रूपात पार्वतीजींच्या जवळ गेले आणि त्यांनी अमरला पाहिले तेव्हा ते पार्वतीजींना म्हणाले की पार्वती, तो त्याच व्यावसायिकाचा मुलगा आहे जे मी त्याला वयाच्या 16 वर्षाचा आशीर्वाद दिला होता. आता त्याचे वय संपले आहे. तेव्हा तो पार्वतीजींना पुन्हा भगवान शिवाला त्यांनी विनंती केली, हे प्राणनाथा, तुम्ही या मुलाला जिवंत करा, अन्यथा त्याचे आईवडील आपल्या मुलाच्या मृत्यूवर रडत रडत आपल्या प्राणाची आहुती देतील. या मुलाचे वडील तुमचे परम भक्त देखील आहेत. वर्षानुवर्ष सोमवारी उपवास करतात. ते तुम्हाला अन्नदान देखील करतात. पार्वतीच्या विनंतीवरून भगवान शिवांनी मुलाला जिवंत होण्याचे आशीर्वाद दिले आणि काही क्षणातच तो जिवंत झाला आणि उठून बसला. इकडे शिक्षण पूर्ण झाल्यावर अमर मामासोबत शहराकडे निघाला. दोघेही चालायला लागले आणि अमरचे जेथे लग्न झाले होते त्याच शहरात ते पोहोचले. अमरने त्याच शहरात एक यज्ञही आयोजित केला होता. त्या नगरच्या राजाने तेथून जाताना यज्ञाचे आयोजन पाहिले. राजाने अमरला लगेच ओळखले. यज्ञ संपल्यानंतर राजाने अमर आणि मामा यांना राजवाड्यात नेले आणि त्यांना काही दिवस राजवाड्यात ठेवले. त्यांना भरपूर पैसे आणि कपडे दिले आणि त्यांना राजकन्येसह निरोप दिला. राजाने वाटेत सुरक्षेसाठी अनेक सैनिकही पाठवले. दीपचंद शहरात पोचताच त्याने घरी निरोप पाठवून त्याच्या आगमनाची माहिती दिली. आपला मुलगा अमर जिवंत असल्याची बातमी व्यापारीने ऐकली आणि तो खूप खुश झाला. व्यावसायिकाने पत्नीसह स्वतःला एका खोलीत कोंडून घेतले होते. भुकेने आणि तहानलेल्या व्यापारी आणि त्याची पत्नी आपल्या मुलाची वाट पाहत होती. आपल्या मुलाच्या मृत्यूची बातमी मिळाल्यास दोघेही आपल्या प्राणाची आहुती देतील अशी त्यांनी शपथ घेतली होती. व्यापारी पत्नी आणि मित्रासह शहराच्या वेशीवर पोहोचले. आपल्या मुलाच्या लग्नाची बातमी ऐकून आणि आपली सून राजकुमारी चंद्रिका हिला पाहून त्यांच्या आनंदाला पारावरच उरला नाही. त्याच रात्री भगवान शिव व्यापारीच्या स्वप्नात प्रकट झाले आणि म्हणाले, हे भक्ता, तुझ्या सोमवारच्या व्रताने आणि व्रताची कथा ऐकून मी प्रसन्न झालो आहे आणि तुझ्या मुलाला दीर्घायुष्य दिलं आहे. तेव्हा व्यापारी खूप जास्त खुश झाला होता. सोमवारी उपवास केल्याने व्यावसायिकाच्या घरी आनंदाचे आगमन झाले होते. शास्त्रामध्ये असे लिहिले आहे की जे स्त्री पुरुष सोमवारी व्रत पाळतात आणि व्रतकथा श्रवण करतात त्यांच्या सर्व मनोकामना देखील पूर्ण होतात. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.